जय बाळा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बाळामा व्लॉग मध्ये। आज आपण जाणार आहोत बाळामांचे जन्मघर अक्कोळ या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत। तर त्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये जय बाळामा लिहायला विसरू नका। बोला जय बाळामा। सो जय बाळामा मित्रांनो, आज आपण आलो आहोत अक्कोळ या गावी आणि अक्कोळ या गावी बाळामांचे जे जन्मस्थान आहे ते जन्मस्थानाच्या घराच्या ठिकाणाला भेट द्यायला आलेलो आहोत। तर बघूया चला, तर जन्मस्थान म्हणजे बाळामाचा जन्म ज्या घरात झाला ते घर पाहायला चला। जय बाळामा मंडळी, आज आपण आलो आहोत अक्कोळ या गावी आणि अक्कोळ या गावी आज आपण बाळामांचं जे जन्मस्थान आहे त्याला आज आपण भेट दिलेली आहे। तर इथली माहिती सांगतात इथले पुजारी, तर ऐकू आपण त्यांच्याकडून। जय बाळूमामा। माझं नाव संतोष माने। हे बाळूमामांचं जन्मघर आमच्या आजोबापासून आम्ही इथं सांभाळतोय आणि बाळूमामांचा जन्म 1892 मध्ये झाला। त्याच्यानंतर त्यांची समाधी आदमापूरमध्ये 1966ला झाली। तर हे मामांचं घर जन्माच्या अगोदरपासून आहे त्या अवस्थेमध्ये आहे। जवळजवळ 150 ते 200 वर्षाचा कालावधी होत आला आणि ते लाकूड साहित्य म्हणा, भिंत म्हणा, दरवाजा, चौकट आहे त्या अवस्थेमध्ये आहे। आणि तेव्हापासून जवळजवळ आमच्या आजोबांना दिल्यापासून हे आम्ही सांभाळता येतो। आणि प्रश्न विचारा, आम्ही सांगतो। तर बाळामांचा जन्म कोणत्या ठिकाणी, म्हणजे या घरामध्ये झाला? ह्या घरामध्ये बाळूमामांचा जन्म झाला, कोणत्या ठिकाणी? त्या ठिकाणी बाळूमामांचा जन्म झाला असं सांगत येतं आम्हाला। त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत सांगत आलो आहे ते। आणि त्यानंतर बाळामांनी जो घरात साप सर्प आणलेला होता, बरोबर बकरी हे करता सौंदर्यावरून साप आलेला तो ह्या ठिकाणी ठेवला होतो म्हणून सांगत होते। त्यानंतर बाळामा इथे लहानपणीपासून म्हणजे किती वेळ यांचा जन्मच ह्या घरामध्ये झालाय आणि त्यांचं जे कुटुंब होतं, आई वडील बहीण भाऊ सगळे ह्या घरामध्ये राहत होते। आणि काय तुम्ही माहिती सांगू शकताल की बाबा बाळामांचा इतिहास, चमत्कार वगैरे काय? चमत्कार वगैरे बाळूमामांचा तर भरपूर आहेत, ते प्रत्येकांना त्याची ख्याती आहेच। मामाचा एवढा मोठा महिमा आहे की त्या भंडारामध्ये फार मोठी ताकद आहे। ते प्रत्येकानं काही ना काही चमत्कार मामाने दाखवलेले आहेत। आणि आमचं भाग्य म्हणायचं की बाळूमामा जन्मलेल्या घरामध्ये कसं आहे, आता मामाचं हे जन्मघर आहे आणि ते आमचं कुठलं तर भाग्य म्हणायचं, मागच्या जन्मात पुण्य म्हणायचं की मामा जन्मलेल्या घरामध्ये आम्हाला जन्म घ्यायला मिळाले आणि सेवा करायची संधी मिळाली। तुम्ही आजपर्यंत बाळामांचा जन्म, तुमचा जन्म झाल्यापासून ते आजपर्यंत तुम्ही जी इथे काय सेवा केलेली आहे त्याचा काय तुम्हाला अनुभव आलेला आहे? आम्हाला बरेच अनुभव आलेले आहेत मामांच्याबद्दल। आणि मामांचं तसं आहे, ताकद महिमा आहे तशी मामांची। काही गोष्ट म्हणजे कसाही काही चमत्कार म्हणा, काय म्हणा होऊ शकतो मामाचं त्याबद्दल। एक जर उदाहरण द्यायचं झालं तर बघा, मी पंढरपूरला चाललो होतो आणि पंढरपूर देवस्थानचंच साहित्य होतं माझ्या गाडीमध्ये। आणि जायच्या अगोदर आमचं असं एक गाडीचं हेडलाईट म्हणजे असं कमी होतं, म्हणजे लागतच नव्हता। 1 महिनाभर आज बसवायचं, उद्या करायचं रिपेरी म्हणून चाललो होतो। आणि त्या घाई गडबडीत मी ते साहित्य मंदिरचं भरलो, देवस्थान समितीचं पंढरपूरचं, आणि चाललो आम्ही। आणि इथून 4 वाजता गेलो होतो, इथून आमच्या घरच्या मंडळीला पण घेऊन गेलो। आणि जातेवेळी वाटत गेल्यानंतर साधारण 6:30-7च्या दरम्यान अंधार होत आल्यानंतर आम्हाला लाईटचं जाणवलं की बाबा असं आता आमच्या गाडीला लाईट कमी आहे। आणि आम्हाला अगोदर माहीत होतं मला 1 महिनाभर आज बसवायचं, उद्या बसवायचं असं चालू होता प्रकार। मग आता घरचे बी म्हणाले तुम्ही एवढं महिनाभर लाईटचं तुम्हाला एवढं बसवता आलं नाही काय, म्हटलं आज बसूया उद्या बसूया, म्हणून असं झालं। आणि अचानक हे मामांचं काम आलेलं आहे, आपल्याला सेवा आलेली आहे पंढरपूरची। काहीतर मामांना वाटलं असेल की बाबा माझ्या भक्तांना तुमच्याकडे मी पाठवून द्यायला लागलोय ते साहित्य घेऊन मंदिर व्हायचं, देवस्थान समितीचं पंढरपूरचं। आणि असं मग आता असू दे, मला असंच चौकात जाऊया। मग आमच्याबरोबर त्यांची शासनाची गाडी पण होती, सोलापूरची जिल्हाधिकारी शासनाचे, तिने एक ऑफिसर त्यांचं नेमणूक दिलं होतं, आमच्या गाडीबरोबर त्यांची गाडी होती। मग काय नाही, घ्यायचं मामांचं नाव, म्हटलं दिल्या तेवढी सेवा करत जायचं म्हटलो। तुम्हाला पटणार नाही, गाडीला लाईट असं एकदम कमी होता आणि असं म्हणत 2 किलोमीटर गाडी गेली नाही आमची, दोन्ही हेडलाईट एकदम फुल लागलं। अक्षरशः आमच्या घरच्यांनी, आम्ही डोळ्यातून पाणी येत होतं आमच्या ते चमत्कार बघून। अगर मी मग गाडी उभा केलो, मी टोल नाका पास केलो आणि मुलांना सांगितलं आमच्या फोन करून असं असं झालंय आणि लाईट अचानक चालू झाल्यात म्हटलं।
आमच्या मुलांना पटेना ते फोनवर. महिना झाला गाडीला लाईट नाही आणि तुम्ही आता कसं काय सांगायला लागला हे. मग तिथून व्हिडिओ कॉल केलो मी. व्हिडिओ कॉल करून दाखवलो त्यांना गाडी चालू स्थितीमध्ये. म्हणजे मामांचं असं चमत्कार आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जर घड्याळाचं काय गेला तुम्ही, ह्या साध्या घड्याळाचं उदाहरण घ्या काय गेला तर मामांचा इथं जन्म सोहळा असतोय. ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्म सोहळा असतोय आणि तिची जे स्वच्छता म्हणा काय म्हणा लायटिंग हे त्याच करत असते वेळी ते जुनं घड्याळ असं म्हणजे काय झाड तेवढं पडलं त्यानं फुटलं आणि एक दोन दिवस गेलं. मग आता आज सोहळा आहे, घड्याळ एक नवीन दुसरं आणायला पाहिजे असं ह्या चर्चेत आम्ही होतो आणि चाललो होतो. तो पण गोव्यावरून एक मुलगा एक मुलगी आणि त्यांचा आईवडील आला आतमध्ये. तर आलं म्हणजे बॉक्स वगैरे घेऊन इथं आलं. मग मी म्हटलं जरा असं काम आहे माझं जाऊन येणार आहे जरा हे ठेवा म्हटलं. तर त्यांना मग चर्चा केलो 2 मिनटं कुठून आलाय काय. तर आम्ही असं गोव्यावरून आलोय आणि आमचं घड्याळाचं दुकान आहे आणि इथे घड्याळ घेऊन आलो. मी चालू घड्याळ आणायला. असं मामाचा इथे जन्म सोहळा आहे आणि 4:23 आम्हाला ते टायमिंग लागतंय, घड्याळ हे पाहिजेच. त्या पोझिशनमध्ये मी चाललोय आणि त्यांनी परत त्यावेळेला घड्याळ घेऊन आले. म्हणजे असं मामांचं जर असं बघायला गेला तर चमत्कार नाही का असं सांगायला तर तेवढं काय. म्हणजे 1-2 उदाहरण दिलं तुम्हाला मी फक्त. भरपूर असं मामांचं चमत्कार आहे आणि तेवढी ताकद आहे मामांची. हां जे पाहिजे ते इथे मिळालं. त्या पद्धतीनं आम्हाला बाबा काय तर आमच्या मागच्या जन्मातलं पुण्य म्हणायचं, आम्ही भाग्यवान म्हणायचं की आमचं हे गाव नव्हं. आमचं गाव आहे गडिंग्लज बेकनाळ. तिथून आमचा आजा काहीतर मजुरीसाठी इकडे आलं होतं आणि त्यांनी इथं यायलाच आणि घर त्याच वेळेला त्यांना भेटला. म्हणजे त्यांचं काहीतरी ते बोलवणं आहे हो. नाहीतर एवढं मोठं गाव आहे अकोळ गाव, तर ह्या गावामध्ये कुणाला न मिळता आम्हाला परगावावरून आल्याला आम्हाला मिळतंय. म्हणजे काय कुठल्या तर मग आजाचं आमच्या पुण्य म्हणायचं, आमचं भाग्य म्हणायचं. मग तेव्हापासून आम्ही ह्या घरामध्ये आम्ही भरपूर राहिलो. म्हणजे आमचा आजा वडील चुलता वगैरे सगळे ह्याच घरात राहत होतो आम्ही. आता सध्या कसं झालं मालिका सुरू झाल्यापासून जरासं लोकांना समजलं ना मालिकापासून की बाबा मामांचं जन्मगाव जन्मघर हे समजल्यापासून असं झाल्यानंतर मग आम्ही बाजूला एक 4 गुंठ प्लॉट घेतले. तिथं आपण भाऊ तिकडे राहतो. पहिल्यांदा ह्यातच राहायला होतो आम्ही. आणि हे कसं आहे भक्तांना सांगण्याचा उद्देश म्हणजे बाळूमामांचं हे जन्मघर आणि दुसरं मेतक्यामध्ये बाळूमामांनी 1932 साली भक्तांच्या उद्धारासाठी खांब जो रवला तो मेतक्यातलं ठिकाण आणि ते आदमापूर आहे ते समाधी ठिकाण. ही महत्त्वाची 3 ठिकाणं आहेत मामांची, सगळ्यात महत्त्वाची ठिकाणं. ते मामाने भक्तांच्या उद्धारासाठी खांब रवलेला त्या साली. म्हणजे भक्तांना कुठला तर त्रास होत असेल, भूतबाधा म्हणा काय म्हणा करणी भूतबाधा ते सगळं अजून म्हणजे कधीही म्हणजे मामा ते केवळ होतोच त्यावेळा तरी पण त्यांनी खांब रवलं भक्तांच्या उद्धारासाठी कायम ते रवून दे. एक खांब मेतक्यामध्ये दुसरा कैलासामध्ये असं म्हणून त्यांनी ते रवलेलं आहे. सासरवाडी पण म्हणतात तिथं. परत अकोळमध्ये पण घर आहे म्हणतात त्यांनी. असं आहे ते त्यांच्या बहिणीचीच मुलगी ना गंगूताईंची. त्यानंतर मित्रांनो या मामाला विचारूया आपण इथली बाळामांची महिमा, बाळामांची जी काही माहिती आहे ती मामा काय सांगू तुम्ही माहिती सांगा मामाची बाळामांची माहिती. माहिती आता मला थोडं काही जास्त माहिती नाही. तुम्हाला काय नाही मामाचं कौतुक अनुभव म्हणजे मामा जे आता हे केलं त्यांचं या उद्धार जास्त आहे आणि मामाच्या ह्याला लागलं की आपण पूर्व दिवशी होणार मामाचं. तुमचं तुम्ही हे करून घ्या, काय करा अंधकरणापासून मामाला भजा, तुम्हाला सगळं पूर्ण काम होणार. मामाचं कौतुक करण्याचं काय. त्यानंतर बघू शकता मित्रांनो बाळामाने जो घरात सर्प बाळगलेला होता तो त्या ठिकाणी आहे बघा. त्या ठिकाणी बाळामांच्या याच ठिकाणी बाळामाने सर्प आणून ठेवलेला होता आणि त्या सर्पाला त्यांच्या भावाने आणि दोघांनी तो साप मारला होता. त्याच ठिकाणी तो सापाची त्या पूजा केली जाते आता. आणि त्या ठिकाणी जन्म झालाय मामा. त्या ठिकाणी मामा जन्मलेले आहे. तर इथं असणारे काही जरा अनेक सेवेकर आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूया जरा. म्हणजे त्यांचे चमत्कार त्यांच्या झालेल्या जे अनुभव आहेत घडलेल्या घटना आहेत ते त्यांचे आपण ऐकून घेऊया. तर सर्वात पहिला जे बघा नंबर 6 जे बाळामांची जी बकरे आहेत ते बघा नंबर 6चे कारभारी यांच्याकडून आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. तुम्ही बाळामांच्या सेवे म्हणजे बकऱ्यामध्ये सेवेत आल्यापासून ते आतापर्यंत तुम्हाला काय काय अनुभव आले ते फक्त तुम्ही एकदा आम्हाला सांगा. काय अनुभव देवानं आम्हाला चांगला ठेवला आहे. आम्ही बकऱ्याची सेवा करायला आलतो 90 सालापासून, तेव्हापासून काही कमी नाही.
आम्ही काय आमच्यासाठी आलतो, आम्ही काय देवासाठी काय आलो नाही. बकऱ्या म्हणजे आमच्यासाठी आमचं चांगलं होऊन दे म्हणून आम्ही आलतो. आम्ही बकरी चांगली होऊन दे देव चांगलं आम्ही काय आलो नाही. आमचं फोटोसाठी आलतो. तेव्हापासून आम्ही बकऱ्यामध्येच आहे 9 सालापासून. देवानं चांगलंच केलं आहे. आता कुठं गेलं बी आम्हाला बी देव पावते. कोण आम्ही सांगितलं बी कोणाचं चांगलं बी होते. देव पाठीचं आहे. देव म्हणजे बाळू म्हणजे साधा देव नव्हा. खरे असं अर्धवट भक्ती केल्याने ते देव पावणार नाही. अंत करून बसून भक्ती पाहिजे तरच बाळूमा पावते, नाही तर ते पावणार देव नव्हा. मनात आम्ही सारखं बाळूमा म्हणला, सारखं बाळूमा जर विश्वास ठेवला आम्हाला काय पाहिजे तिथे येऊन स्वतः भेटण्यासारखं होते. असं बाळूमाचे मोठे देव आहे. पण मेन म्हणजे विश्वास पाहिजे. आणि भिन्न स्वार्थीने कोण सेवा करते त्यांचं सेवा बाळूमा करते. आशेने करून होणार नाही. म्हणजे बाळूमा आहे बाबा ही देवाची बकरी आहे, ही कोणाचं मालक नाही, म्हणून हे कोण विश्वास ठेवून सेवा करते त्यांच्या घरात देव जाऊन सेवा करणार. अशापैकी ही बाळूमा आहे. असं बरीच उदाहरणं आहे. सांगत गेलं तर आम्हाला मराठी पक्का येत नाही, तेवढं तुम्हाला सांगता विचारताच नाही. तर जे प्रत्येक म्हणजे आमचे जे यूट्यूब चॅनलला जे सबस्क्राईब आहेत, जे आमचे बाळामाचे भक्त आहेत, त्यांना जर बकऱ्यांची सेवा, बाळामांची सेवा म्हणजे कोणतीही सेवा, बकऱ्यांची सेवा किंवा आदमापुरात जाऊन किंवा इतर सेवा केल्यानंतर बाबा अनुभव काय आपला सेवेचा, म्हणजे सेवा केलेली कुठे वाया जात नाही असं म्हणतात ते त्यांनी इथं बकऱ्यात कसं असतात एक नेम आहे. बकरी राखा आलं म्हणजे इथं कारभारीनं काय सांगाल ती त्यांनी परिपूर्ण व्यवस्थित केलं की नाही त्यांचं घरातले काम 100% होणार. त्यांनी नुसतं जरी अंग चुकारपणे केला, 1 तासभर इकडे केला 1 तास ते काय होणार नाही. त्यांनी कंटिन्यू काम काय ते करायलाच पाहिजे मनापासून. मग त्याची कामाला गेल्यासारखं दुसऱ्या कामासारखं काम केलं त्यांचं देव बाळूमा त्यांचं काम करणार. नाहीतर बाळूमाते जे अर्धवट केला त्यांनी अर्धवट करणार. 100% ते आज मरतेतले माणूस इथं वाचणार. असं हे नाही, इथं सेवा खऱ्या पाहिजे तसं तरच होणार. नाहीतर बाळूमाची बकऱ्यात आलो, जेवलो, काढलो, अंघोळ केलो तो आनंद मात्र काय होणार नाही. मनापासून सेवा केलं तर त्यांचं काय बी काम असून दे 100% व्हायलाच पाहिजे. असं ज्याला मी बघितलेलं आहे. कुठं बी जावा असं बाळूमाची महिमा आहे. पण विश्वास ठेवून काम मामाची करायला पाहिजे. बकऱ्यांची सेवा कोण करते त्यांचं कसलं बी काम असून दे तटणार नाही. बघत आलं की गडीसारखा घरात त्यांच्या घरात त्यांनी पाटील असून दे, गावात आमदार खासदार असून दे, इथं बाळूमाची बघत आलं म्हणजे एक गडी म्हणून कोण काम करते त्यांचं कसलं बी काम असून दे मामा करणार. पण त्यांनी इथं येऊन तसं काम करायला पाहिजे तर काम नाही तर होणार नाही. त्यानंतर बाळामाने जेव्हापासून बकरी राखायला चालू केली तेव्हा किती बकरी होती आणि आताच त्या बकऱ्यांचं कितीमध्ये रूपांतर झाले ते तुम्ही थोडक्यात सांगा. बाळूमा असताना 1000वर बकरी होतं. आता 50-55 हजारपर्यंत बकरी झालेली आहे. त्यावेळी 1000वर बकरी होती. आता होईत आता असंच वाढ होईत चाललं कारण कमी नाही. म्हणजे आम्ही घंडबिंडनी विकतो पण ह्यानं काय विकत नाही. ते ह्यानंच तसंच आहे. हे सगळी मिळून ठेवलं तर काय इथं जगा मावणारा जागा नाही असं आहे. आणि जर मग त्या बकऱ्यांच्या सेवा करायची असेल म्हणजे जे काही आमची भक्त मंडळी आहेत त्यांना जर सेवा करायची असेल तर त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा वगैरे म्हणजे आता काय झालं इथं 19 बघा आहेत. सगळी बघा ते कारभारचे नंबर असतात. फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून गेलं तर चालते किंवा मंदिरला येऊन मी बकरी राखा जाणार म्हणून विचारलं चालते. त्यांनी तुम्हाला बकरी कुठं आहे म्हणून त्यांनी मंदिरात बी सांगतात किंवा नंबर करतात त्याशी फोन करून विचार करून गेलं तरी चालते. ठीक आहे. आता सेवा करायला जर जायचं असलं तर आधी काही कारभाऱ्यांना सूचना द्यावी लागणार काय? पण आम्ही बकऱ्यात येणार आहे कुठं आहे बकरी विचारायची एवढ्याची. त्यांना बाबा राहण्याची सोय म्हणजे खाण्याची काय काय? रानात राहायचं. बकरी कुठं असेल तिथं झोपायचं, कुठं असेल तिथे राहायचं. तिथं काय गरज आहे तसं म्हणजे आपलं रानावनात तळावर राहायचं. तळावर म्हणजे इथं काय काम असेल ते आम्ही रानावत असतो. ते तळावर काम असून दे किंवा जेवण करायचं असून दे, बकरी राखायचं काय येईल ते काम करत जायचं. तर मामा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठं सेवा करताय? श्रीपती पाटील, शंकर श्रीपती पाटील. तुम्ही आता कुठं नेमकं सेवा करता? बाळामांची नेमकी कोणती सेवा करता? आदमापूरच्या कमिटीत पूर्वीपासून होता. मग तिने काय सांगितलं इथं 9 एकर रान आहे. कुडीटेकाला 9 एकर रान आहे. ते रान सांभाळायला पाहिजे म्हणून मी तिथे सेवेला असतो. मग तिथून कसं आता किरकोळ प्रसाद चालू झाला आहे. ऱ्या वाढायला लागले असं चालू आहे तिथे. आता तुम्हाला एकंदरीत जे बाळामांची जे महिमा आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकी काय माहिती सांगता येईल? आमच्या घरी एक वेळा आंबोळी काय आली ते म्हस आटलेली होती. परत 9 महिने मशीन दूध दिले. 2 पती जुंधळं होणार होतं. 22 पती जुंधळं भरल्या. ते आमच्या घरातलीच घटना आहे. आजा वडील होते त्यावेळीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आम्हाला
चालूच आहे पाठीमागं. वडील पण बकऱ्यातच होते, आजोबा तिथं कारभारीच होते. अशी सेवा आमची चालू आहे पूर्वीपासून. ओके.